चा सर्वोत्तम नमुना म्हणून उल्लेख होत असलेला मिसिंग लिंक प्रकल्प हा कालपासून बंद करण्यात आलाय। पुण्याहून मुंबईला येणाऱ्या लेनवर जिथं केबल ब्रिज सुरू होतो ना, त्याच ठिकाणी काल रात्री मोठी दुर्घटना झाली। तिथं पावसामुळे दरडी कोसळल्या आणि त्या सगळ्या पोहोचल्या टनेल 2 या बोगद्याच्या एंट्री पॉइंटला। मंडळी, यंदा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे रोजी म्हणजे आजपासून बरोबर 66 दिवसांपूर्वी या मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास आणखी वेगवान झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या स्टाईलनं गाडी ड्राईव्ह करून मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं होतं। त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री होते। मिसिंग लिंकच्या माध्यमातून मुंबई पुणे मार्गावर घाटातल्या वाहतूक कोंडीवर एक चांगला पर्यायही मिळाला होता। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेनं प्रवास करणारी मंडळी ही प्रचंड आनंदिली होती। एरवी 4-4.5 तासांचा हा प्रवास 3-3.5 तासांवर आला होता आणि महत्त्वाचं म्हणजे घाटातून वाहतूक कोंडी ही जवळपास संपली होती। पण इतका महत्त्वाचा मिसिंग लिंक प्रकल्प एकाच मोठ्या पावसात बंद करण्याची वेळ किंबहुना नामुष्की ही राज्य सरकारवर आली आहे। भले ही बंदी तात्पुरती असली तरी 6,695 कोटी खर्चून बांधलेला मिसिंग लिंक प्रकल्प आता बंद झालाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी मिसिंग लिंक मार्गावर खड्डे पडल्याचे फोटो हे समोर आले होते आणि ही घटना मुसळधार पावसामुळे घडली की बांधकामाच्या गुणवत्तेमुळे याविषयी प्रश्न आता निर्माण झालेत। मंडळी, झिरोअरमध्ये आणखी पुढे जाण्याआधी जरा मिसिंग लिंकवर जाऊन इथं नेमकं काय काय घडलं हे आपण समजून घेऊया। मी आता मिसिंग लिंक वरती आहे। मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे। त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स। या मिसिंग लिंकच्या समोर बरोबर डोंगरातून हा भला मोठा दगड येऊन कोसळलेला आहे। मी आता मिसिंग लिंक वरती आहे। तोच मिसिंग लिंक, या मिसिंग लिंकचं काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र या पावसामुळे या मिसिंग लिंकच्या वरती असलेल्या डोंगरातून येणारं पाणी थेट या बोगद्याच्या मध्यभागी आलं आणि येताना या पाण्याने सोबत भली मोठी दरड देखील खाली आणली आणि त्यामुळं या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे। संपूर्ण राडारोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या बोगद्याच्या भोवती जी एक कमान उभारण्यात आलेली होती सिमेंटची, ती कमान देखील दोन्ही बाजूनी खाली आली आहे। ही ती कमान आहे आणि त्याचबरोबर त्या बाजूला जे काही काम होतं ते देखील खाली आलंय। या पाण्याला अक्षरशः हे धबधब्याचं रूप प्राप्त झालंय। अक्षरशः भला मोठा धबधबा कोसळावा अशी ही परिस्थिती आहे आणि इथे समोर या पोकलेन मशीनच्या साहाय्याने हे सगळं हटवण्याचं काम सुरू आहे। हा जो एक पिलर आहे तो वरून खाली आलेला आहे, तुटून खाली आलेला आहे, तो हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि पुढचे काही तास हे काम असंच सुरू राहील। रेल्वे मार्ग देखील सकाळपासून बंद आहे, कारण लोणावळ्याजवळ रेल्वे ट्रॅकवरती देखील मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे। त्यामुळे ही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी युद्ध पातळीवरती हे काम सुरू आहे। मात्र पुढचे काही तास या ठिकाणी हा मिसिंग लिंक पूर्ववत होईल अशी चिन्ह या ठिकाणी दिसत नाहीये। सगळ्या परिसरामध्ये जी काही कामं होतात ती कामं अतिशय योग्य नियोजनाच्या सह करणं गरजेचं असतं। मात्र या पहिल्याच पावसाने हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत, कारण हे जे काही कॉलम सिमेंट कॉन्क्रीटचे तोडणं या ठिकाणी सुरू आहे ते वरून खाली आलेले आहेत, जे या बोगद्याला एक सुरक्षा कमान म्हणून उभारण्यात आले होते ते या ठिकाणी खाली पडलेले आहेत। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी ही मिसिंग लिंकची मार्गिका बंद आहे। एक्सप्रेसवे त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा बंद आहे।
काही कोटी रुपये या प्रकल्पावरती खर्च करण्यात आले. मात्र इथला हा सगळा डोंगराचा भाग किंवा निसर्ग किती संवेदनशील आहे हे आपल्याला लक्षात